शिवराय मित्रांनो मी आपला सर्वांचा वैभव सवणकर पाटील। तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बाजी प्रभू देशपांडे यांची पावनखिंडीमध्ये कसे लढले हे आपल्याला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं। आणि खरं सांगायचं जर झालं मित्रांनो, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जबाबदारी पाळणारी माणसं होती, जबाबदारी टाळणारी नाही। आणि आजच्या काळामध्ये जबाबदारी पाळण्यापेक्षा जबाबदारी टाळता येईल कशी याकडे लोकांचं जास्त लक्ष आहे। आणि मित्रांनो, आपण जर आजकाल एखाद्या मुलाला जर एखादी कामगिरी दिली तर तो ती कामगिरी करण्याच्या अगोदर विचार करतो की कामगिरी टाळता कशी येईल। आणि परत जर आपण सांगितलं तुला हे करावंच लागेल तर तो परत म्हणतो मी करतो प्रयत्न, झालं तर ठीक आहे, नाही झालं तर राहू द्या। माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नाही हो, माझ्या बाजींना सांगितलं बाजी खिंड तुम्ही लढवा, आणि बाजी खिंड लढवत राहिले। बाजीचं मस्तक धडा वेगळं झालं तरी सुद्धा बाजीचं धड मात्र तलवार चालत होतं। अरे याला म्हणतात जबाबदारी टाळणं। अरे रामसेज किल्ल्यावर रामाजी पांगेरा हा फक्त 300 मावळ्यांशी होता, आणि दिलेर खान पठाण हा 30,000 फौज घेऊन आला होता। अरे तरी सुद्धा हा रामाजी पांगेरा हटला नाही। रामाजी पांगेराला असं वाटलं नाही ते 30,000 आहेत, आपण फक्त 300, आपण मरणार, तरी सुद्धा रामाजी पांगेरा मागे हटला नाही। अरे त्यांच्या श्वासापर्यंत लढत राहिला, आणि शेवटी दिलेर खान पठाण अरे तो 30,000 सैन्य असून सुद्धा त्याला रामसेज घेता आला नाही। कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची अरे माझ्या मावळ्यांच्या उरामध्ये जिगर पैदा केली होती। अरे माझे छत्रपती शिवाजीराजे सांगायचे माझा एक मावळा 500ला भारी आहे, 500ला। अरे ही जिद्द आणली कुठून? अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे मावळ्यांच्या उरात पेरून ठेवली आहे, उरात। त्यामुळे अरे माझा मावळा अरे किती जरी संकट आलं तरी थेट पुढे सामोरं जात होता आणि गनिम कापत होता। अरे हे शिकवलं माझ्या राजाने। आणि आजकालच्या मुलांना पण अरे खरं सांगायचं जर झालं तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं शून्यातून विश्व निर्माण करू शकतो, कारण त्यांच्यासारखे संस्कार महत्वाचे आहेत। आणि आज जर संस्कार यांच्यासारखे कुणाला जर दिले तर तो सुद्धा शून्यातून विश्व निर्माण करू शकतो। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हा तुम्हाला टॉपिक सांगण्याचा प्रयत्न केला, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी नवीन पाहू। जय शिवराय मित्रांनो।